जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थळ ज्या विधानसभा मतदारसंघात येतात ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि सिंदखेड राजा। बुलढाणा लोकसभेत जरी तिहेरी लढत झाली असली तरी मेहकर आणि सिंदखेड या मतदारसंघाच्या आकडेवारीनं संजय रायमुळकर आणि राजेंद्र शिंगणे यांची झोप उडवली आहे। तुपकर इफेक्टमुळे महायुतीच्या बाजूने बुलढाण्याचा निकाल गेला असं म्हणलं जात असताना शिवसेनेचा प्रतापगड आणि शिंगणे यांचा बालेकिल्ला असलेला सिंदखेड राजा याचा यंदाचा निकाल कसा लागतोय, बुलढाण्यातील या हाय व्होल्टेज लढतीत आमदारकीचा गुलाल कुणाचा, त्याचंच हे केलेलं सखोल विश्लेषण। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल। आता यातला पहिला पाहूयात तो म्हणजे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाबद्दल। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेला सिंदखेड राज्यामध्ये विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे। 2019 ला शिवसेनेचे स्टँडिंग आमदार शशिकांत खेडकर यांना धूळ चारत शिंगणे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीला बस्तान बांधून दिले, पण करायला गेलो एक आणि झालं दुसरंच अशी अवस्था सध्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडकर यांची झाली। कारण अजितदादांच्या फुटीत शिंगणे सध्या महायुतीत आल्यानं आता विद्यमान आमदाराचा फिल्टर लावला तर त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत। म्हणूनच दादा गटाचे काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे। तसं झालं तर त्यात पहिला नंबर डॉक्टर शिंगणेंचा असावा अशी मनोमन इच्छा डॉक्टर खेडकरांना वाटत असावी। बाकी महायुतीकडून केवळ एकटे खेडेकर इच्छुक आहेत का, तर नाही। तोताराम कायंदे, डॉक्टर सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉक्टर गणेश माटे यांच्यासह आता नव्याने तयारीला लागलेले योगेश जाधव यांच्या आमदार होण्याच्या इच्छा काही लपून राहिलेल्या नाहीत। त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत चांगलाच जांगडगुट्टा निर्माण झालाय। भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला। विद्यमान आमदार शिंगणे कॅबिनेट मंत्री झाले, पालकमंत्री झाले, त्यामुळे विविध भूमिपूजनावरून श्रेयवादाची दोघांच्यात बरीच वादावादी झाली। अर्थात या सगळ्यांचा खेडेकरांचा जीव गुदमरू लागला। आपलं राजकारण संपतंय की काय अशी भूमिका त्यांना लागून राहिलेल्या असताना शिवसेनेत 2 गट पडल्यानं खेडेकरांचा श्वास मोकळा झाला आणि त्यात राजेंद्र शिंगणेंना आव्हान देण्यासाठी शिंदे गटाची वाट धरली। पण पुढे अजितदादा युतीत आले आणि त्यांच्या पाठोपाठ शिंगणे देखील, त्यामुळे खेडेकर यांच्या आमदारकीच्या वाटा आणखीन बिकट झाल्या आहेत। दुसरीकडे रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघातून 30,000चं लीड मिळालंय। त्यात त्यांनी जिल्ह्यातल्या 6ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानं सिंदखेड राजाची तरी परिस्थिती फारशी गुंतागुंतीची होऊन बसली। आता यातला दुसरा विधानसभा मतदारसंघ पाहूयात तो म्हणजे मेहकरचा। आता मेहकर विधानसभा मतदारसंघाला शिवसेनेचा प्रतापगड म्हटला जातो, कारण इथली शिवसेनेची पकड इतकी मजबूत आहे की विरोधक केवळ नाममात्रच राहतात। या प्रतापगडाचे म्हणजेच मेहकर विधानसभेचे किल्लेदार आमदार आहेत ते संजय रायमुळकर। अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात रायमुळकर यांनी सलग 3 टर्म मोठ्या लीडनं आमदारकी आपल्याकडे ठेवून मतदारसंघात नवा विक्रम केलाय। 2014 ला काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे तर 2019 ला अनंत वानखेडे यांना आसमान दाखवत मेहकरवर भगवाच फडकवत ठेवला। विशेष म्हणजे अनुसूचित जातींसाठी मतदारसंघ राखीव असतानाही मावळत्या विधानसभेला वंचितच्या उमेदवाराला इथं फक्त 8,000 मतच पदरात पाडून घेता आली। यावरून शिवसेनेवर मेहकरची किती मेहरबानी आहे हे वेगळ्या शब्दात सांगायला नको। पण याच रायमुळकरांनी शिवसेनेच्या बंडाळी शिंदेची साथ धरल्यानं मेहकर मधला कार्यक्रम चांगलाच गणलाय। याचंच फळ म्हणून ज्या रायमुळकरांनी 15 वर्ष आमदारकी भोगली त्या मेहकर मधून अवघ्या 273 मताचं लीड खासदार साहेब जाधवांच्या पाठीशी आलंय। हा आकडा सांगतोय की येणाऱ्या विधानसभेला रायमुळकरांची आमदारकी काठावर आली। इथं तुपकरांना मिळालेलं मतदान पाहता त्यांनी मेहकर मधून स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेऊन युती आणि आघाडी अशा दोघांचंही टेन्शन वाढवलंय। तुपकरांचा हा संभाव्य धोका पाहता रायमुळकर ही चांगल्या तयारीला लागले। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून 109 कोटी 74 लाख रुपयाचा भरीव निधी मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करून आणलाय। अर्थात अवघ्या काही महिन्यावर आलेल्या निवडणुकीला रायमुळकरांनी 15 वर्षाचा हिशोब द्यायचा आहे। लोकसभेला तुपकर फॅक्टरमुळे मतदारसंघातून मशाल विजली आणि मत विभाजन प्रतापरावांच्या पथ्यावर पडलं। त्यामुळे मेहकर मध्ये येणाऱ्या विधानसभेला
तुपकरांचा उमेदवार जिंकण्यासाठी लढणार की मतविभाजनासाठी याचे चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। तर अशी होती बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाची येणाऱ्या विधानसभेला बघायला मिळणारी राजकीय समीकरण। बाकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा इथलाही प्रमुख सामना असला तरी रविकांत तुपकर इथे किंगमेकरच्या भूमिकेत दिसण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत। बाकी या दोन जागांबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।